आळंदी ते पंढरपूर पायीवारीचा आजचा आपला 11वा दिवस आहे आणि आज माऊलींची पालखी जाते फलटणहून बरडला। बरड बरड हाँ वही बरड जहाँ पर जाने के बाद मैं बरडला जाता हूँ, जहाँ पर जाने के बाद ना मुझे खाने को मिलता है, ना पीने को मिलता है, ना सोने को मिलता है। ऐसा है ये बरड, कैसा है ये बरड। हाँ और एक्टिंग। नमस्कार मंडळी, पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोरबोले, महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी। इथे फलटण सोडलं की काय होतं, छोटा रस्ता होतो, झाडामुळे सावली वाटते, बरं वाटतं, पण तीच माती आणि मग परत त्याच रस्त्यावर ट्रक्स असतात, मग जरा अडचण तर होतेच, म्हणून मी मागे थांबतो बरडच्या फलटण नंतर। हा पट्ट्यामध्ये एवढी झाडं आहेत वडाची आणि एवढी मोठी आणि एवढी आहेत संख्येने, लिटरली AC वाटते, AC। काय वाटतं यार, हे कुठंच नाहीये, एक दोन ठिकाणीच मला आतापर्यंत सापडलं। घ्या परत एकदा माऊलींच्या रथाचं, माऊलींच्या पादुकांचं व्यवस्थित दर्शन, सिनेमॅटिक फुल पिक्चर। किती पुढं जाईल, किती मागं जाईल म्हटलं तरी काय माऊली मला सोडल्याशिवाय जातच नाही, म्हणजे मला घेतल्याशिवाय जात नाहीत। बोला की बरं असू द्या, राहू द्या। ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का, ते पैसे मोजत होते है ना, पैसे मोजत होते, त्यांना वाटलं मी चोर आहे म्हणून ते गप्प बसले। डेंजर आहे। 8 ते 10 2 तास त्या जागेवर बसलो होतो मी। उठल्यावर वाटलं की यार खूप चूक केली बाबा मागे राहून, पण नाही, खूप कसं झालंय मस्त वातावरण। तसं बघायला गेलं तर बराच मागे आहे मी आज, पण मागे म्हणजे कोणी ठरवलं मागे, पुढे काहीतरी आहे म्हणून मी मागे। समजा हेच पुढे असेल तर मग माझ्या मागे पण मागे आहेच की। आपण समजलं की पुढे काहीतरी आहे म्हणजे माऊलींची पालखी पुढे म्हणून आपण मागे, समजा आपणच पुढे मग मागे पण मागे आहेच की। ॲट द एंड काय म्हणजे याचा अर्थ हाच की आपण मानलं आपण पुढे तर आपण पुढे, मी मानलं मी मागे तर मागे, असंच आहे। सब कुछ ऐसा आहे। तुम्ही जर मानलं तुम्ही जिथे आहात जसे आहात ते बरोबर आहे तर बरोबर, तुम्ही मानलं की यार मला टेन्शन नाही यार, दुःख आहे यार, काय यार, मग तसंच जैसी सोच वैसा तोच। काहीतरी नवीनच म्हणवली मी। हा ही बघा छान दिंडी चालली आहे, सगळ्यांचं सेम साडं, टेन्शनच नाही हरवायचं। हरवलं गेलं कळते, आपली साडी दिसली आपल्या रंगाची, आपली बाई, आपली टीम, आपली दिंडी, लगेच जायचं। चांगलं आहे आपण। मुद्दाम पुलाच्या खालून आलो, म्हटलं काहीतरी बघायला मिळेल, आणि हे बघा किती बकऱ्या आहेत। मी हे बकरी नाही, मेंढी, लोकरवाल्या तेच आहेत ना। हां मेंढी आणि बकरी मिक्स आहेत, मस्त रे, म्हणूनच मी खालून आलो, मला माहिती आहे काहीतरी बघायला भेटेल इंटरेस्टिंग। आत्ताशी आलो बिडणीला, आहे गेले माऊली गेले, अभी क्या करेंगे भाई, बघून येऊया आतमध्ये, कुठे जाऊ। हे बघा फोटो काढायचे हाऊस, विडणी ग्रामपंचायत, मस्त गेले फोटो काढायला। आम्हाला नाही बाबा हाऊस, त्यात पडत नाही पाऊस। चला, अयो ते लालवालं नको नको नको। ही हिरवी शेती, काळी माती बघून लोळावं असं वाटतंय मातीत, पण आपण ऑलरेडी 2 तास लोळलोय मागे। ही काळी आई धनधान्य देई, काळी माती निळ पाणी हिरवं शिवार, ताज्या ताज्या माळव्याचा भोईलाय फार। बस उन्हामध्ये काय काय करणार अजून मी। मुद्दाम पुलावरून आलो होतो,
म्हटलं एखादा व्हिडिओ घेऊया असा. याला खूप असतं रे, खूप लांबपर्यंत असतात वारकरी, खूप लांबपर्यंत. ह्याच्या चौपट लांब आहे आणि याच्या पुढे पण चौपट पुढे आहेत. फक्त इथं माती खूप उडते म्हणून आवर्जून वरून आलो आता. असं झाड बघितलं, सावली बघितली की मोह आवरत नाही झाडाखाली जाऊन बसण्याचा. पर बहुत बैठा है भाई आज. चला 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 बिगी 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 थुई थुई नाचत आली. लग बग लग बग लग बग लग बग लय लय चालत आली. चालू किती चालू किती. अजून 2 किलोमीटर आहे दुपारचा मुक्काम पिंपरत. वेळ आहे 11:55. हो 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 हो. जिलेबी जिलेबी वाटतं, जिलेबी केळी. ओ माय गॉड, दिवाळी आहे दिवाळी आहे. हे बघा दिसतोय रस्ता ओला. मी बोलतच होतो की थंड वाटल्याशिवाय व्हिडिओ काढणार. लगेच देवाने पाऊस पाडला. म्हणजे देव काय बोलतोय तर देव हे बोलतो की असं नको करू बाबा, लगेच व्हिडिओ बनव, सारखा व्हिडिओ बनव, भरपूर व्हिडिओ बनव, घे लगेच पाऊस, बनव लगे व्हिडिओ. असं आपण त्याचा अर्थ काढूया. हे बघा जेवायला सुरुवात पण झाली. मावशी प्लेट देत आहे जेवायला. तिकडं स्वयंपाक तयार आहे. आपण बघू कुठं काय मिळतंय का आपल्यासाठी. वडापाव वगैरे. वडापाव गोळ्या गोळ्या वाटतात. गोळ्याला पण गर्दी. महाराज प्रवेशद्वार पिंपरद. हे घर बघा ना, असं मधूनच केक कसा कापतो तसं कापलंय असं वाटतं. पण मला असं पुढे पण तसंच आहे. ज्यांची घरं असे मध्येच जातात ना रस्त्यामध्ये त्यांना खूप पैसे मिळतात असं ऐकलंय मी. खरंय का? खरंय का? दिंडी क्रमांक 28 यांचं पण जेवण झालं वाटतं खाऊन. बाय बाय बाय. हा हे बघ हा पिंपरद. गर्दी आहे म्हणजे पालखी माऊली इथेच आहेत. रथ अरे रथ रथाकडे जाऊन येऊया पहिले. पिंपरदला आलं पिंपरद. वा. पिंपरदला आलेला आहोत. माऊली पण भेटलेल्या आहेत. आता फक्त आपल्याला आडवं व्हायला जागा शोधायची, नाही तर पुढे तिरपे व्हायची वेळ येईल. सर्दी झाली कशी काय मला. नेहमीप्रमाणे ह्या पालखीच्या समोर एक स्टँड आहे, ST स्टँड टाईप. इथंच असतो मी. आणि मी खायला काय केलं माहिती आहे का, तो चिवडा विकत होता 10-20 रुपयाला. मी काय केलं त्याला बोललो 10 रुपयाचे चुरमुरे दे आणि 10 रुपयाचं हे लालवालं. मग असं 10 म्हणून 20 रुपयाचं म्हणजे थोडं होतं. मी खाल्लं थोडंसं पण चांगलं आहे ना. 10 रुपयाचं सुक्क आपलं चुरमुरे आणि ते लाल लय मोह झाला हो. म्हटलं 10 रुपयाचं का होईना घेऊया थोडंसं. खातो आणि आराम करतो. इथे चांगली जागा आहे बघा. नेहमी इथंच असतो मी 99% 3 वर्षापासून. हीच जागा आहे माझी आरामाची. समोर इथं माऊलींची पालखी रथ, मागे माऊलींची पालखी आणि मी दोघांच्या मध्ये मागे उभा मागे. लय ओरडतो. आणि दुपारच्या 20व्यानंतर माऊलींची पालखी रथामध्ये जाण्यास सज्ज झालेली आहे. वेळ आहे 1:40. ठिकाण आहे पिंपरद. हे बघा छत्री दिसते ती रंगीत, त्याच्याखाली माऊलींच्या पादुका असतात आणि ती रथात जाणार आता. दुपारचा 20वा करून माऊलींसोबत निघालो आणि तुरळक पाऊस पडायला लागलेला आहे. म्हणजे पहिलेच असं बॉडी रिलॅक्स झालेली, तर आता हे पावसाचे स्प्रिंकलर्स एकदम ताजा आंघोळ. सकाळ झाली आत्ताच असं वाटतंय. बारीक पाऊस पडतो दिसतोय का. मस्त वाटतं. हे बघा झाड केवढं मोठं आहे. आणि बरोबर 3 वाजता माऊलींची पालखी निंबळक येथे 20व्याला पोहोचली आहे. माऊलींचा रथ कुठे गेला. दिसला 20वा.
उत्साह, आनंद. माऊलींना एकदा माऊलींच्या पादुकांना स्पर्श करण्यासाठी. आणि अशा प्रकारे माऊली पुढे गेलेले आहेत. आणि बघता बघता काय झालेलं आहे, माझ्याच बिल्डिंगमधली माणसं मला भेटलेली आहेत. सगळी माझ्या आजूबाजूचे शेजारी पाजारी, माझे वरचे खालचे सगळी माणसं मला येऊन भेटली चक्क वारीमध्ये. आणि मला एवढा आनंद वाटतोय. मला आत्ता चमत्कारच झाला. कसं काय बोललो, एकाने आवाज मला अजित, एकाने मारला अजित, 3-4 वेळा अजित. कोण आहे अजित? माझ्या शेजारी बाजारी, माझ्या बिल्डिंगमधले, माझ्या सोसायटीमध्ये राहणारे उगले काका आहेत, भरत काका आहेत, सगळे विशाल साहेब आहेत, निकम साहेब आहेत, माझ्या गावाकडची माणसं आहेत, चिंगळी पोरगी पण आलेली आहे, महेश आहे, कोडे काय, पाटील काका आहेत. सगळी माझी माणसं, माझ्यासोबत राहणारी माणसं भेटली आहेत मला. तुम्ही माझ्यासोबत राहता का? नाही, मग बाजूला व्हा. ही आमची सगळी बिल्डिंगमधली माणसं आहेत. दिंडीमध्ये आले, मला भेटले त्यांनी. तर आमचा महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी अजित थोरबोले भेटला आम्हाला एवढा आनंद झाला की म्हणजे काय सांगा सुसेना आनंद पोटात माझ्या मावेने असं झालेलं. आणि जे मी काल बोललो, बारके पोरं मला वारीत पाहिजे. बघा, भरत साहेबांची मुलगी आलेली आमच्यासोबत दिंडीमध्ये. काय म्हणायचं तुला बाळा? मला खूप छान वाटतं आहे. शाबास. मला असंच अपेक्षा आहे की लहान मुलांना दिंडीमध्ये घेऊन या, चालू द्या. जर हे लोक स्वतः दिंडीत चालले तर ह्यांच्या मुलींना कळेल की बाबा दिंडीमध्ये चालायचं असतं. याच नोटवर सर्वांचा निरोप घेतो. बोला रामकृष्ण हरी. माझ्या बिल्डिंगमधली, माझ्या सोसायटीमधली एवढी वेगळी एवढी माणसं आली एकत्र, वारीचा पण आनंद घेतला आणि मला भेटायला थांबले. माझा फोन नेहमी बंद असतो, योगायोगाने आज फोन चालू होता. सो इट्स गुड फॉर ऑल ऑफ अस. आणि बरं वाटतंय, असं वाटलं की बाबा खूप लांबून आली मला भेटायला. बरं वाटलं, आनंद वाटला, समाधान. नाईस, थँक्यू, धन्यवाद सर्वांचे. विसाव्यापासून माऊलींची पालखी निघाली आणि एक वातावरणात एक शांतपणा आला. असं मोकळ्या भाळ छान किती वाटतं मला चालताना वारीत. हे बघा, ऑलरेडी तंबू बांधून झालेले आहेत, म्हणजे बरड जवळ आला असणार आहे. आणि दिंड्या चालत आहेत. हे काय, आयो सगळे अस्त्र वस्त्र शस्त्र सगळे शस्त्र साठा. नख कापायला पाहिजे. कितीला आहे हो? 30 रुपये. 30 रुपयाला नख कापायचं. हे काय, यातलं काय कामाचं नाही माझ्या. नक्काडी कामाची आहे, पण राहू दे, वाढू दे, काय होते, जरा मातीच जाईल जरा वारीतली. असू दे, चला. हा रस्ता मोकळा दिसतोय? मोकळा नाहीये. इथून माऊलींची पालखी आतमध्ये येणार आहे बरड गावामध्ये. इथून ग्रामस्थ उभे आहेत सगळे स्वागतासाठी माऊलींच्या. फोटोज विठ्ठल रुक्मिणी बनवा, फोटो काढा, चांगले. माऊली थांबतातच माझ्या समोर काही होऊन. ते म्हणतात नीट व्हिडिओ घे माझा. वाव, माऊलींचं आगमन झालेलं आहे. आणि माऊलींचं बरडनगरीमध्ये स्वागत झालेलं आहे, आगमन झालेलं आहे. वेळ आहे 5 वाजता माऊली आले. ओ माय गॉड, असं कसं काय? चमत्कारच आहे, एवढं लवकर. शेवटी बरडला आलेलो आहे. चांगली जागा शोधलेली आहे. शोधायला 20 मिनटं गेली मला. सामान विमान टाकलं. ह्या ते समोर पूल आहे ना, ह्या पुलावरच होतो मागच्या वर्षी मी. यावर्षी पूल बनलेला आहे पण. आणि काल मी फलटणला ज्यांच्या घरी होतो, हे त्यांचा फोटो. तर त्यांनी माझे 4 वर्षापासून व्हिडिओ बघतात. 3 वर्षापासून, पहिल्या वर्षी नव्हतं कोणी बघत एवढं. तर 3 वर्षापासून ते विनंती करतात, तुम्ही आमच्या घरी या. मी नाही. मला कसं शेवटी लाज वाटते आणि कसं मला कसं तरी होतं असं घरी जायला. पण 3 वर्षापासून त्यांच्या आईशी बोललो, वडिलांशी, भावाशी, बहिणीशी, काकेशी, मामीशी, सगळ्यांशी बोलल्यानंतर मला जेव्हा विश्वास वाटला तेव्हा त्यांच्या घरी गेलो. त्यांनी खूप आदर सत्कार केला. पनीरची भाजी खाऊ घातली. अजून काय श्रीखंड, खूप चांगलं केलं त्यांनी. मला नाही घरात ठेवलं त्यांच्या गावातल्या. ते घराचा व्हिडिओ पण दाखवतो तुम्हाला. मस्त आहे, मस्त घर होतं. तिथं आजी होत्या, मी होतो. मस्त सोय केली. अशी सोय छान असेल तर मला यायला काय वाटत नाही, मज्जा वाटते. तर त्या सर्वांचे खूप मनापासून आभार, धन्यवाद. आणि आजचा व्हिडिओ इथं संपवतो. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल.